एका व्यक्तीने बिझनेसमध्ये यूज करण्यासाठी एक मशीन खरेदी केली. 10 लाख रुपयाची 18% GST 1,80,000 त्याने सप्लायरला पण दिले होते. परंतु बिझनेस चालला नाही म्हणून मशीन पण विकली. त्याने कोणाला तरी विचारलं होतं की यावरती GST लागेल का? तर सांगितलं की होय 18% GST लागेल. नंतर आणि GSTची नोटीस पण आली, ज्यामध्ये लिहिलं होतं की या ट्रान्झॅक्शनवर तुम्ही GST कमी भरला आहात. तो व्यक्ती म्हणाला 5 लाखची मशीन आहे, 18% GST म्हणजे 90,000च होणार ना. हे सोपं गणित आहे. पण GST ऑफिसर म्हणाले, हे जेवढं सोपं समजत आहात तेवढं सोपं नाही. तुम्ही मशीन खरेदी केली 10 लाखला, तर त्याच्यावर 1,80,000चे GST बेनिफिट घेतले होते. घेतले होते की नाही? तर तो म्हणाला हो, घेतलं होतं. तर जेव्हा तुम्ही विकणार तेव्हा 1,80,000 रिटर्न पण करायला लागणार किंवा जी सेल ट्रान्झॅक्शन होती त्याच्यावर 18% GST जे होईल दोन्हीपैकी जास्त तुम्हाला जमा करावे लागेल. म्हणजेच तुम्हाला 1,80,000 जमा करावे लागणार होते. तो व्यक्ती कन्फ्यूज झाला. म्हणाला, मी मशीनला यूज पण केलं होतं. तर ऑफिसर म्हणाले, हो, केलं होतं. 5% पर क्वार्टरच्या हिशोबाने तुम्ही तुमचे युजेस रिटर्न करू शकता. तर 2 क्वार्टर झाले होते. 1,80,000 मायनस 10%, 1,62,000 तुम्ही भरायला हवे होतं. तुम्ही भरला 90,000. हे सेक्शन 18 सबसेक्शन 6 मध्ये लिहिलेलं आहे. मोरल ऑफ द स्टोरी, जेव्हा पण तुम्हाला ITC मिळतो तेव्हा विकताना त्याचे हिशोब लक्षात ठेवायचा आहे. स्पेशली ती मशीन असेल तर. धन्यवाद.